किती असतील आता? 5-6 तरी जास्त आहे त्याच्यामध्ये. भरपूर कुर्ली भरलेले असतात आता. नाही, भरपूर दिवसांनी तुम्हाला पप्पा रेसिपी बघायला, पप्पा बनवताना आज रेसिपी दिसणार आहेत मस्त पैकी. इकडं पप्पाने घेतलेत खेकडे स्वच्छ करायला बघा. खेकडे कसे आता भरलेले आहेत खेकडे. हो, जिवंत आहेत थोडे थोडे. हे बघा, पाणी टाकल्याच्या नंतर थोड्या खेकड्यांना मस्त की असा मीठ मस्त दडदड दडदड उकल. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा निनाद तांडे तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आपण आज काल भरपूर खेकडे मिळाले आज आपल्याला बघा आपल्या रेसिपी बनवायला. आज रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा, कारण चांगली थोडी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय मी. तर इकडं आहे पप्पा. बऱ्यापैकी खेकडे आपल्याला काल भेटलेल्या, जवळजवळ भरपूर भेटलेल्या. तुमच्यापर्यंत शेअर करायचे व्हिडिओ, ती पण घरच्या घरी साधी आणि सोपी पद्धतीने आज रेसिपी बनवणार आहात. आज पप्पा बनवणार आहेत. आणि ह्या टायमाला खेकडे कसे भरलेले असतात नाही पप्पा, आणि चावली ना खेकडी का लय डेंजर. एक घाव आणि 2 तुकडे. सावकाश पकडा. कुर्ली भरलेले असतात नाही. आणखी साफ करायला लागणार. किती असतील आता? 5-6 तरी जास्त आहे त्याच्यामध्ये. भरपूर आहे. कवटाचे आहेत. इकडे बघते आमची आई आहे. आज आई रेसिपी नाही बनवणार आहेत. भरपूर दिवसांनी तुम्हाला पप्पा रेसिपी बघायला, पप्पा बनवताना आज रेसिपी दिसणार आहेत. ती बघ खेकडी बघा कशी आली उभी. चावल हो, सावकाश करा. 2 बाहेर निघाल्यात खेकड्या. तारंबूर उलारे पप्पांची. एक गेली पायाखाली, तशीच घेतली मोडाला, टाकली कोयतीची घाव. 2 तुकडं. कशी पकडले बघा मस्त पैकी. या एक दिवशी खेकडे पकडायला. नाही, तुम्हाला पण नेईन पप्पा. इकडं पप्पाने घेतलेत खेकडे स्वच्छ करायला बघा मस्त पैकी. आणि ह्या टायमाला कसे भरलेले खेकडे असतात मस्त पैकी. भरलेले खेकडे हो. इकडे बघताय दादा पण आहे. छोटे छोटे आणि मोठे मोठे पण भेटले. 40-50 भेटले का? छोटा गॅस खास कॅम्पिंगसाठी घेतलाय आपण मित्रांनो. आणि कुठेही आपण गेलो का हा सोबत असणार आहे, कारण जेव्हा पण आपल्याला मासा भेटेल ना तो तिथंच बनवणार आहोत. कारण आपल्यासाठी चांगली व्हिडिओ पण आपण तुम्हाला शेअर करू. आत्ता खेकड्यांचा कालवण बनवणार आहोत. अंड्याचे किती आहे? लाल अंड्याचे. हो काय? हो, मस्त आहे. मस्त आहे. खेकडी बघता इकडं लाल अंडे आहेत त्याचे. लाल अंड्याचे. तर मित्रांनो ना इथं गॅस पेटलाय आणि पप्पा पटापट आपली खेकडा रेसिपी बनवणार आहेत. काय खेकडा रेसिपी काय मसाला रेसिपी पण. चला मस्त सुरुवात करणार आहोत. मस्त नाही ते अंड्यांचे आहेत. टोप ठेवणार आहेत पहिला गॅसवर. आणि छोटासा गॅस आहे. राहत आहे ना आरामात. आता पप्पा आहेत ना मस्त तेल टाकणार आहे टोपामध्ये, कारण टोप पण गरम झालेला आहे. बस जास्त नको. तिकडे खेकडे बघा, एवढे खेकडे आहेत आज. तिकडं हाय लसूण.
आणि तिकडं आहे कांदा आणि टॅम्पोटो टाकलाय. हा फास्ट करू काय जरा गॅस. नंतर सांगा कोथिंबीर कापले ना. मस्त आहे ना. आज पप्पा स्पेशल खेकडा रेसिपी मसाला बनवणार आहे. कोथिंबीर नाही टाकले, नंतर टाका कोथिंबीर शेवटला. तुम्ही पण या ना खेकडे खायला. इकडे खायला पण आहे आणि मच्छी पण आहे, कालवा पण आहे. कालव पण आहे. कालवा कुठे गेली मोठी कालवा? ताईला नाही मला बघायला बघायला भेटेल आपल्याला. कुठं आहे ताईला फोन कर. इकडे आहे ना मित्रांनो, आई कालवाना जाते, मोठी मोठी कालवं आणतात आणि ही सध्या तरी तुम्हाला छोटी कालवं बघायला भेटते. तर आपण जाऊ तेव्हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत मस्त जेवण. तर इथं तयारीला पप्पा लागलेत मस्तपैकी. चालू झाला काम. इकडं पप्पाने आहे ना खेकडे टाकायला सुरुवात केलंय. मसाला नंतर बनव. आणि मसाला आहे ना, मसाला हळद मीठ नंतर टाकणार आहे, पाणी वगैरे. खेकडे कसे आता भरलेले आहेत. एक एक का टाकता? ते डायरेक्ट टाकायचे. बघा पूर्ण आहे ना आपला टोप भरलाय. आणि आता मेन तुम्हाला बघायला भेटेल एक टेक्निकल पप्पांची जी पद्धत आहे ना खेकडे मिक्स करायची, ती ही अशी आहे. गरम टोप आहे आणि फडका घेतलाय. अंडे किती आहेत? हां हे बघा, आता अंड्यावाले खेकडे जंगलातले आहेत खेकडे. हो जिवंत आहेत थोडे थोडे. हे बघा थोडे थोडे जिवंत तुम्हाला बघायला भेटतात. मसाला हळद कधी टाकणार? 5 मिनिट. कारण आपण पप्पा आहेत ना आता ह्याच्यावरती मस्तपैकी झाकण ठेवणार आहे. कशासाठी झाकण ठेवतात? जरा ऊब आणि चांगले होण्यासाठी. हां ऊब आणि चांगलं. असे खाली करपणार वगैरे काय नाही ना? काय लागणार वगैरे काहीच नाही लागणार. काहीच नाही. अच्छा, तर इकडं हळद घेतलंय. बघू काय करतात आपल्याला पण नाही समजत. सगळे ज्याच्या त्याच्या मर्जीने आता रेसिपी बनवतात. आपली वेगळी रेसिपी आपण बनवतो, तुम्हाला बघायला भेटतो. पप्पा वेगवेगळी बनवतो कधीतरी. मस्त की झाकण काढलंय. थोडं खेकडा आहेत ना गरम करून दिलेले. डबल आता काहीतरी टेक्निक करतील वाटतं. आणि भरलेले आहेत ना. तिकडं आहे मसाला आणि हळदमध्ये थोडं पाणी टाकलंय. पाणी पण बघा एक युनिक पद्धत आहे टाकण्याची. बघा पाणी एवढंच काय थोडं वाढवणार आहोत? नाही वाढवेन थोडा. अच्छा, म्हणजे आपल्या घरात 3 माणसं आहोत आपण. पप्पा मी असू दे पण ते वाढवा. पप्पा मी आणि आई. आणि आज खास बहीण येणार होती पण नाही आली. बहीण आली असती तर आणखीन मजा आली असती. इकडे आई आली. आई काय आणलास? चिकन मसाला. चिकन मसाला. चिकन मसाला खेकड्यामध्ये टाकतात काय? म्हणजे थोडं मटणाचं टेस्ट येण्यासाठी थोडा चिकन मसाला टाकायचा आहे मित्रांनो. चिकन मसाला. पाणी टाकल्याच्या नंतर थोड्या खेकड्यांना मस्तपैकी असा मीठ हळद सर्व लागला पाहिजे, गरम मसाला वगैरे. त्याच्यानंतर पप्पा ढाकण ठेवणार आहेत. ठेव. तर आता किती मिनिटांनी काढायचा? पाणी वगैरे एवढंच काय? अच्छा, म्हणजे सुक्का सुक्का थोडा मस्त वाटेल खायला. कोथिंबीर कापायची आहे असं. काय पप्पा आहेत ना लादीवर थोडे कोथिंबीर कापतात. पप्पांना बोललो काहीतरी घ्या कापण्यासाठी.
आहे फलाट. पण घाई गडबडीत कोथिंबीर कापतात. तिकडे आई कापाकाप करते का आला लसूण पेस्ट असेल ना. मग काय आहे एनर्जी ड्रिंक आहे संत्र्याचा, कारण अशक्तपणा ज्या माणसाला करतं ना त्या माणसासाठी चांगलं आहे. तर काय आहे तो कोकमचा आहे संत्रीचा आहे ना. पण मस्त आहे ना मित्रांनो. इथे खेकड्यांचा एवढा जबरदस्त वास येत आहे ना. ती हवा लागते बघ. हां तोंडाला पाणी सुटतंय. तुम्हाला नाही येत खेकड्यांचा वास? खास पप्पानी स्पेशल बनवले खेकडे आणि थोडक्या म्हणजे खर्चात. आणि उकल आता ना तुम्हाला बघायला भेटेल तो बघा. धडधड धडधड उकल. उकलचा आवाज तुम्हाला येत असेल. आणि मीठ नाही टाकलंय, कोथिंबीर पण नाही टाकले. 2 गोष्टी टाकायच्या राहिल्यात. पहिला मस्त की कोथिंबीर आणि आता थोड्यात मीठ टाकणार आहेत पप्पा. आणि उकल आलाय ना म्हणजे कधी जेवायला बसते असं झालं आम्हाला. तिकडं आई आणि पप्पा जेवणाची वाट बघतात. नाही चमच्यानं तुम्हाला दोघांना भूक लागली की नाही? आई हो. दोघांना भूक लागले. मीठ टाकतात पप्पा इकडं. बस आता किती मिनिटात तयार होईल? झाला आता. झाला मीठ आता. टाकल्यावर रस्सा झाल्यानंतर आई आणि पप्पा आणि मित्रांनो आहे ना इकडं चिंबोऱ्या खेकडे आपले होत आहेत. तोपर्यंत आईने मस्त केलेलं डिश लावली म्हणजे जेवणाची. 2 पाव आहेत, भात आहे ते बोंबलाचं सांग. आणि इकडं वाटीमध्ये खेकड्यांचा कालवण टाकायचा आहे. दाखव. आणि मस्त की आता जेवू आपण. सावकाश स्टोप पडल हो तसा रस्सा हलवा. जबरदस्त झालाय. भन्नाट असा वास येत आहे. पप्पा जेव. चला मित्रांनो आता झालेला आहे आपला खेकड्यांचा कालवण. मस्त की पप्पा उतरतात. झाकण खोलल्याच्या नंतर बघा मस्त की वास येत आहे. गरमागरम खेकड्यांचा कालवण. या मित्रांनो जेवायला. आणि टेस्ट तर भारीच असणार आहे कारण वास एवढा भारी येते. मग टेस्ट काय बोलून सुका बोंबील आहे का ते फायदा. बनवलं? एक नंबर आहे. आणि तिकडं सुका बोंबील आहे. सुक्का बोंबील आहेत. पाहिजे आणखी पण पाहिजे. गॅस रावतीत असत तिथं. थोडं गरम असते गॅस. इकडं आई आपल्याला मस्त आहे की केक लावते. मस्त आहे ना पप्पाने आपल्याला रस्सा दिलेला आहे आणि टेस्ट करणार आहोत आपण. गरम गरम खाणार आहोत आपण. हे बघ गरम गरमच काढ. पाव आहेत आणि इकडं आणि भात आहे. पप्पाही बनवले. टेस्ट आहे ना मित्रांनो. पप्पाने आहे ना खेकड्यांचा मस्त की कालवण बनवलंय. 2 पाव आहेत आणि थोडा भात आहे. तर आहे ना एवढे भूक लागले ना भरपूर वाटलेत. मस्त झालंय. एक नंबर बनवला. या मित्रांनो जेवायला. पटापट आपण जेवणार आहोत. पटापट म्हणजे थोडा सावकाश सावकाश. ते शेंगदा एक नंबरला केलंय पप्पांनी म्हणजे बनवलंय. गरम गरम खायला आहे ना भारी वाटतं. इकडे दाखव पप्पाला. या जेवायला. जेवायला पाव खाते पहिले नंतर जेवणार. खेकडं आहे खेकडं. खेकडं खायला या. हा साडेशंभर आहे खेकडच. आणि भरलेले खेकडे असतात ना मित्रांनो भारी वाटलं या. एकदम भन्नाट खेकड्यांची रेसिपी पप्पानी बनवलेली. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.